22 फेब्रुवारी 2006 एक हेडलाईन प्रसिद्ध झाली जी आपल्या सगळ्यांच्या मनात आजही टवटवीत आहे आणि ती हेडलाईन होती नो वन किल्ड जेसिका. ही त्या गुन्हेगार नसलेल्या गुन्ह्याची गोष्ट आहे. ही जेसिका लालची गोष्ट आहे. 29-30 एप्रिलच्या मध्यरात्री 1999 साली सबरीना लालला तिच्या ऑफिसमध्ये एक फोन येतो की तुझ्या बहिणीला एम्स मध्ये ऍडमिट करतायत, त्यामुळे तू तडक इकडे ये. तिच्यासाठी ही धक्कादायक असते कारण काही तासांआधीच तिचं आणि तिच्या बहिणीचं शेवटचं बोलणं झालेलं असतं. तिची बहीण तिला एका पार्टीला बोलवत असते. तो एक सोशलाइट सीन जर दिल्लीचा घेतला तर त्याचं सेंटर पॉइंट होता टॅमरिन कॅफे. तिकडे एक प्रायव्हेट पार्टी ऑर्गनाईज केलेली आणि त्या प्रायव्हेट पार्टीमध्ये सबरीनाची बहीण शोना म्हणजेच जेसिका लाल ही बारटेंडिंगचं काम करणार होती. तर या पार्टीला माझ्याबरोबर चल म्हणून ती सबरीनाला कन्व्हिन्स करत होती, पण नुकतंच ऑफिस सुरू झालंय, काम खूप आहे, म्हणून सबरीनानी त्याला नाही म्हटलं. कदाचित हा तिच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा रिग्रेट असेल, कारण त्या संध्याकाळी त्या दोघींची झालेली भेट ही त्यांची शेवटची भेट होती. त्या मध्यरात्री आलेल्या फोन नंतर सबरीना लगेच हॉस्पिटलकडे जायला निघाली. तिला कळलेलं की आता आपल्याला आपली बहीण परत कधीच भेटणार नाहीये. तिकडेच सबरीनाला जेसिकाचा मित्र भेटला जो तिच्या बरोबर बारटेंडिंग त्या दिवशीचं करत होता, ज्याचं नाव आहे शयन मुन्शी. शयन मुन्शीला भेटल्यावर तिला त्या दिवशी घडलेली खरी घटना कळली, कारण त्या फेटफुल घटनेचा शयन मुन्शी हा प्रत्यक्ष साक्षीदार होता. पण काय घडलं होतं?